झालं की नाही मन प्रसन्न हे छान असं वातावरण बघून. सगळ्यात पहिले तर श्रीरामनवमीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आणि म्हटलं चला या खिडकीवर काही छोटासा बदल केलेला आहे तर तो तुम्हाला दाखवूया. ह्या छान अशा 2 फुलांच्या कुंड्या मी काल आणलेल्या आहेत बघा. आणि मी तुम्हाला दाखवलं होतं मागच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये की मी ही 2 छोट्या छोट्या अशा कुंड्या तयार केलेल्या होत्या, तर त्या पण मी आता आणलेल्या आहेत काल. आणि बघा असं छान असा हा कोपरा मी तयार केलेला आहे. आणि हा आमच्या दोघांचा फोटो जो तुम्हाला दिसतोय ना, तो माझ्या मोबाईलचा कवर म्हणून मी तयार केलेला होता. तो मोबाईल मी आता बदलला आहे. तर म्हटलं चला असंच कपाटात ठेवलेला होता, म्हणलं बाहेर ठेवूया जेणेकरून छान वाटेल. आणि हा माझा कोपरा केलेला आहे बघा मी खिडकीचा. इकडं पण अजून डेकोरेशन काहीतरी करायचं असं माझ्या डोक्यात आहे, पण बघूया आता हळूहळू. पण असा हा कोपरा तरी मी आता सजवलेला आहे बघा. आणि रामनवमीच्या आज छान अशी देवपूजा पण मला करायची आहे. मी कशी करणार आहे चला आता सगळ्यात पहिल्यांदा तर म्हटलं आज स्वयंपाक बनवून घेऊया. आता आज ना स्वयंपाकामध्ये मला बनवायचे शेवग्याची शेंग बनवायला बघा. त्याच्यासाठीच मी इथे शेवग्याची शेंग मग अशीच काढून ठेवली आहे. आणि कोथिंबीर पण घेतली. आता शेवग्याची शेंग ना मला दोघांना पण आवडते, त्याच्यामुळे मी सारखं शेवग्याची शेंगच बनवत असते. आणि हे बघा काल नवरोबा गेले होते सासूबाईंकडे, तर त्यांनी येताना काय काय दिले ते पण तुम्हाला दाखवा म्हणलंय. कांदे आपल्या रानातले छान असे कांदे आहेत बघा. आणि ह्या कैऱ्या दिल्यात, या कैऱ्याचा आपण लवकरच काहीतरी बनवूया. बघूया आज वेळ भेटला तर बनवणारच आहे, नाहीतर मग उद्या बनवीन. आणि हे हिरवे मूग आहेत बघा. हिरव्या मुगाची भाजी छान लागते भिजवून पण किंवा हिरवी मिरचीची अशी शिजवून पण केली तरी पण ती छान लागते, किंवा मोड आलेले मूग भिजवून मोड आले ना तर त्याची पण सुकी भाजी छान होते. आणि बघ मूग दिलेला आहे, तर म्हणलं चला हे पण तुम्हाला दाखवूया आणि मग लागूया स्वयंपाकाला. हे पण मला अजून व्यवस्थित ठेवायचंय, पण अगोदर स्वयंपाक करून घेऊया म्हणलं आणि मग हे ठेवूया. आणि इकडं आता आपला तयार झालेला आहे शेवग्याच्या शेंगाचा झणझणीत रस्सा बघा. आता आज जरा रस्साच केलाय, कारण म्हणलं ह्याच्यासोबत खायला आज भाकरी करूया. शेवग्याच्या शेंगाची रेसिपी मी तुम्हाला ह्याच्या अगोदर पण दाखवली, त्याच्यामुळं आज काय दाखवले नाही. पण प्रत्येक वेळेस ना वेगळ्या पद्धतीची शेवग्याची शेंग मी बनवत असते, कारण एक ते सारखा कंटाळा येतो, त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस वेगळं काहीतरी बनवायचं असं माझं असतं. आज बनवलाय छान असा रस्सा आणि याच्यासोबत करणार आहे ज्वारीची भाकरी. उन्हाळ्यामुळं ना ज्वारीची भाकरीच खावीशी वाटते, बाजरीची भाकरी काय खावीशी वाटत नाही, म्हणून म्हटलं आज ज्वारीचीच भाकरी करूया. आता घरातली कामं तर माझी सगळी झाली होती, फक्त देवाची पूजा फक्त बाकी राहिली होती बघा. तर म्हणलं आज रामनवमी आहे, तर त्याच्यासाठी छान असं सिंपल असं तयार होऊया आणि मग देवाची पूजा करूया. आता हे मी तुम्हाला सकाळी दाखवले ही झाडाची फुलं तोडून आणलीत बघा. आणि म्हणलं छान अशी आता देवपूजा करूया. गरमीमुळं जास्त जड घालणं तर काही शक्य नाही, पण म्हणलं साधी साडी घालूया आणि छान छान असं तयार होऊन मग देवपूजा करूया. आज रामनवमी असल्यामुळं काहीतरी गोड पण मला बनवायचंय, पण आता माझी क्लासची वेळ होत आलेली आहे, त्याच्या अगोदर मला सगळं काही घरातलं काम करून आता मी तयार झाली होती. मग म्हणलं परत माघारी आल्यावर आपण बनवूया गोड काहीतरी. पण तोपर्यंत ना भाजी भाकरीचाच नैवेद्य मी आता दाखवणार आहे, जे की आपण सकाळी जेवणासाठी बनवलेलं असतं, तर तोच नैवेद्य दाखवणार आहे. म्हणलं अगोदर देवांची पूजा करून घेऊया. ह्या माळा मी ऑनलाईन मागवल्यात, खरंच एकदम छान आहेत आणि याच्यामुळे आपलं देव आणि देवघर सुद्धा एकदम उठून दिसतंय बघा. तुम्ही सुद्धा नक्कीच अशा माळा मागवा, एकदम स्वस्तात मस्त अशी ही खरेदी आहे. आता रामाचा फोटो काय माझ्याकडं नाही, म्हटलं असू द्या एवढ्या वेळेस ऍडजस्ट करूया. पुढच्या वर्षी नक्कीच मी पुढच्या वर्षीपर्यंत रामनवमी पर्यंत छान असा रामाचा फोटो आणणार आहे. ते मी तुम्हाला परवा दाखवलं होतं. हे झाड बघा किती छान असं उभा राहिले, म्हटलं दुसरीकडे कुठं ठेवण्यापेक्षा ना याला इथं देवाजवळच ठेवूया म्हणजे छान वाटेल. फुल तोडायला गेले आणि मुंगीनं धरला माझा हात, एकदम चटका दिला इथं तिनं मला. सकाळी तोडलं नाही, म्हणलं आता तोडावं देवपूजेच्या वेळेसच, कारण फुलं पण लगेच सुकतायत बघा गरमीमुळं.
आता जास्त काय वेळ नाही, मला क्लासची वेळ होत आली, त्याच्यामुळे थोडीशी गडबडीत अशी पटकन देवपूजा करावी म्हणते. आता रांगोळी काय मला एवढी खास जमत नाही, म्हणतात चला आपल्याला कशी जमते तशी आपलं श्रीराम समर्थ लिहूया. मनात भाव असला ना तर कुठली पण गोष्ट व्यवस्थितच होते बघा. सगळ्यात महत्वाचं जास्त दिखावा करण्यापेक्षा आपल्या मनातून श्रद्धा असणं महत्वाचं आहे, एवढंच मला वाटतं. फक्त जास्त काही डेकोरेशन करावं किंवा काय करावं तरच ते जास्त आपल्या मनात श्रद्धा आहे असं नुसतं दाखवायचं आणि नसतं तर काहीच असं काय मला करायला जमत नाही. त्याच्यामुळे मग म्हणलं चला आज थोडस छान छान असं तयार पण होऊया, म्हणजे तुम्हाला पण छान वाटेल, फ्रेश वाटेल, जरा वेगळं काहीतरी बघायला भेटेल तुम्हाला पण. म्हणून मी छान अशी तयार झाली बघा. मला साडी कशी दिसते ते पण तुम्ही कमेंट मध्ये सांगा मला. काल कळ्या आणल्या होत्या पण अजून काय त्याची फुलं उमललेली नाही. ती जेवढी उमलले तेवढी मी आता ठेवणार आहे. काय झालं याच्यामध्ये जास्त अडचण झाली, म्हणजे दाटण झाली त्या फुलांना, वाटी थोडी झाली आणि फुलं जास्त झाली याच्यामध्ये, त्याच्यामुळे सगळी फुलं काय उमललेली नाही. ती अजून 4-5 कळ्या शिल्लक आहेत त्या उद्या होत्या म्हणून इथंच ठेवून देणार आहे. आता आज रामनवमी निमित्त मम्मीच्या इकडं, म्हणजे मम्मीच्या घरी असं नाही, त्यांच्या शेजारी असा कार्यक्रम होता, पण मला काय तिकडे जायला जमणार नाही आज. म्हणजे असं रामनवमी निमित्त प्रसाद ही असं तिथं. आता तुम्ही म्हणाल माचीस देव घरावर ठेवते का, पण मी आताच घेऊन वर होतं ते तिथं ठेवलं होतं, म्हणजे जेणेकरून मला देवपूजा करताना उठावं लागणार नाही. मी माचीस देव घरावर काय ठेवत नाही, साईडलाच असतं, पण इतक्यातच ठेवलं होतं. म्हणलं देवपूजा करताना सगळं हातात पटपट आलं म्हणजे पटकन होईल त्याच्यामुळे. अशी साध्या पद्धतीची अशी आज रामनवमी निमित्त पूजा केली बघा. कशी वाटते तुम्हाला ते मला कमेंट मध्ये सांगा, आणि बाकी मी कशी दिसते ते पण तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. आणि याच्यामध्ये जर अजून काही माझं चुकलं असेल तर तुम्ही मला नक्की सांगा, मी नक्कीच पुढच्या वेळेस बदल करेन. आणि मी म्हटलंय तुम्हाला की माझ्याकडे फोटो काय नाही, तर मी लवकरच फोटो पण घेऊन येणार आहे, जेणेकरून मला परत तो उपयोगाला येईल. पण आज असं अचानक मला आणायला जमला नाही, त्याच्यामुळे राहिलाय. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम समर्थ. बघा आता छान अशी माझी देवपूजा तयार झालेली. आता कशी वाटते ते तुम्ही मला नक्की सांगा. आता आज रामनवमीची पूजा करायची म्हणून छान अशी साडी तर घातली होती. आता क्लासला जायचा पण वेळ झालाय, म्हणून म्हणलं चला आता राहू द्या, असंच मी जाणार आहे. पण इथं थोडाफार पसारा पडलेला आहे, तर तो व्यवस्थित करून ठेवावं म्हणलं. बाकी क्लासचं सगळं साहित्य पण मला अजून घ्यायचंय, त्याची पण तयारी करूया म्हणलं आता पटकन. आणि तुम्हाला वाटेल की मी देवाला नैवेद्य काहीच ठेवलं नाही, फक्त पूजाच केली, तर तसं नाही. देवाला नैवेद्य म्हणजे आता मी पूजा केली, आता रिपीट घरी आल्यावर मी सगळं मी म्हणलंय तुम्हाला भाजी भाकरीचाच नैवेद्य दाखवणार आहे. नैवेद्य दाखवून तसंच ते ठेवून गेलं तर पूर्ण मुंग्या लागतात, त्याच्यामुळे मी आल्यावर नैवेद्याचं ताट तयार करून देवाला नैवेद्य दाखवणार आहे आणि मग जेवण करणार आहे. आता जास्त गडबड झाल्यामुळे मी फक्त पूजा केली आहे. बाकी कशी झाली ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. आणि आता निघाले मी क्लासला,
तर चला, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र